कल्पना करा, रोजच्या धकाधकीच्या प्रवासात असताना अचानक आपण एका वेगळ्याच काळात, एका वेगळ्याच जगात पोचलो तर? जॅक फिनी यांची द थर्ड लेव्हल ही कथा नेमकी याच वेळेच्या आणि वास्तवाच्या सीमा ओलांडून एका छुप्या जगाची सफर घडवून आणते. चला तर मग या रहस्यमय प्रवासात थेट उडी मारूया. कथेची सुरुवातच एका अशा दाव्याने होते जो पचायला थोडा जडत जातो. म्हणजे पहा, न्यूयॉर्क सेंट्रल आणि इतर रेल्वेचे अध्यक्ष अगदी शपथ घेऊन सांगतील की ग्रँड सेंट्रल स्टेशनवर फक्त आणि फक्त 2च लेव्हल्स म्हणजे 2च मजले आहेत. पण आपला मुख्य नायक 33 वर्षांचा चार्ली ठामपणे सांगतो की त्याने तिथे थर्ड लेव्हल पाहिलीये आणि तो फक्त हवेत गोळीबार करत नाहीये, तर तो प्रत्यक्षात तिथे जाऊन आल्याचा दावा करतोय. आता हे सगळं ऐकल्यावर साहजिकच कोणालाही थोडं विचित्रच वाटेल. चार्लीने जेव्हा हीच गोष्ट त्याच्या एका मानसोपचारतज्ञ मित्राला सांगितली, तेव्हा त्याने काय प्रतिक्रिया दिली असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता. मित्राने सरळ हा दावा फेटाळून लावला. त्याच्या मते हे सगळं म्हणजे वेकिंग ड्रीम विश फुलफिलमेंट आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आणि पूर्ण झालेलं स्वप्न. थोडक्यात काय तर हा चार्लीच्या मनाचा खेळ आहे, फक्त एक भास आहे. तर आता पाहूया आधुनिक जगातून पलायन करण्यामागची ही मानसिकता नेमकी काय आहे. मानसोपचार तज्ज्ञाने इथे एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला. त्याच्या मते आजचं हे आधुनिक जग असुरक्षितता, भीती, युद्ध आणि सततच्या चिंतेने भरलेलं आहे. आणि या सगळ्या ताणतणावातून चार्लीला कुठेतरी दूर पळून जायचंय. याच्या अगदी उलट 1894 सालचं गिल्सबर्ग आठवून पहा. एकदम शांत, सुंदर आणि कोणत्याही तणावाशिवाय असलेलं ठिकाण. तिथे या वास्तवापासून पळून जाण्याची काहीच गरज नव्हती. पण इथं आपण चार्लीची बाजूही समजून घ्यायला हवी बरं का. तो काही मुद्दामून असं पळून वगैरे जाण्याचा प्रयत्न करत नव्हता. तो अगदी आपल्यासारखाच एक सामान्य माणूस होता. अंगात टॅन रंगाचा गॅबर्डीन सूट आणि डोक्यावर स्ट्रॉ हॅट घातलेला. त्याला फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे लवकरात लवकर घरी पोहोचून आपल्या पत्नीला लुईसाला भेटायचं. तरीही चार्लीच्या बाकीच्या मित्रांनी मात्र या मानसोपचारतज्ञाच्या म्हणण्यालाच दुजोरा दिला. त्यांनी एस्केपिझम म्हणजेच वास्तवापासून पळ काढण्याच्या वृत्तीची काही लक्षणंही सांगितली, जसं की सतत अनोळखी बोगद्यांमध्ये हरवणं, भूतकाळातील साध्या जीवनाची ओढ असणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा टपाल तिकीटं गोळा करण्याचा छंद. त्यांच्या मते हा छंद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वास्तवापासून मिळवलेला एक तात्पुरता निवारा होता. आता आपण कथेच्या त्या वळणावर जाऊया जिथे चार्ली खऱ्या अर्थाने 1894 मध्ये प्रवेश करतो. ग्रँड सेंट्रलच्या त्या अनोळखी आणि भुलभुलैयासारख्या बोगद्यातून तो अचानक एका लहानशा खोलीत पोहोचतो. तिथे एक लाकडी माहिती केंद्र असतं आणि हे दृश्य खरोखरच अचंबित करणारं असतं. तिथे त्याला 1890च्या दशकातील अगदी ठराविक गोष्टी दिसतात. अंधू प्रकाश देणारे ते जुने गॅस लाईट्स, जमिनीवर ठेवलेल्या पितळी थुंकदाण्या, मटन स्लीव्ज असलेले जुन्या फॅशनचे कपडे आणि चक्क कॅरियर अँड ईव्सचे एक जुनं वाफेचे इंजिन. म्हणजे विचार करा, तो अक्षरशः भूतकाळात उभा होता. आता ह्या सगळ्यातला सर्वात सॉलिड पुरावा कोणता माहितीये का? तिथे पायाशी पडलेला वर्तमानपत्रांचा एक ढिगारा. ते वर्तमानपत्र होतं द वर्ल्ड, जे प्रत्यक्षात अनेक वर्षांपूर्वी छापायचं बंद झालं होतं. आणि त्या वर्तमानपत्रावर स्पष्टपणे तारीख छापलेली होती, 11 जून 1894. त्यात तत्कालीन राष्ट्राध्यक्ष क्लीव्हलँड यांच्याबद्दलची मुख्य बातमी होती. हा क्षण खरंच अंगावर काटा आणणार आहे. ही तारीख वाचल्यावर चार्लीची पूर्ण खात्री पटते आणि आता त्याला फक्त एकाच ठिकाणी जायचं असतं, गेल्सबर्ग, इलिनॉय. हे असं ठिकाण होतं जिथं मोठी घरं होती, हिरवीगार मोठी मैदानं आणि अतिशय शांत अशा उन्हाळ्याच्या संध्याकाळी होत्या. विचार करा, पहिलं महायुद्ध अजून 20 वर्ष दूर होतं. या अशा शांततापूर्ण जगात आपल्या पत्नीसोबत जाण्यासाठी चार्ली क्षणाचाही विलंब न लावता लगेच 2 तिकीटं खरेदी करण्याचा निर्णय घेतो. पण सगळं काही एवढंच सोपं नव्हतं. इथंच सुरू होते चलनाची म्हणजे पैशांची मोठी समस्या. तर होतं असं की चार्ली जेव्हा तिकिटांसाठी आपले पैसे खिडकीवर देतो तेव्हा तिथला क्लार्क त्याच्याकडे अतिशय संशयाने पाहतो. कारण साहजिकच चार्लीचं हे आधुनिक चलन तिथे चालणार नव्हतं. तो क्लार्क चक्क चार्लीला तुरुंगात टाकण्याची धमकी देतो. मग काय, चार्ली तिथून जीव मुठीत धरून पळतो आणि दुसऱ्याच दिवशी बँकेत जाऊन आपली सर्व जमापुंजी तब्बल $300 तो तातडीने काढून घेतो. हे आपले आधुनिक $300 देऊन तो जुन्या काळातलं चलन विकत घेतो. आता हे एक्सचेंज करताना त्याला जादा पैसे मोजावे लागतात. म्हणजे $300च्या बदल्यात त्याला जुन्या चलनात $200पेक्षाही कमी रक्कम हातात मिळते.
पण तुम्हाला सांगतो, चार्लीला याचा जरासुद्धा पश्चाताप नव्हता, कारण 1894 मध्ये सगळंच इतकं स्वस्त होतं. अंडी फक्त 13 सेंट्सला 1 डझन मिळत होती, त्यामुळे हे आर्थिक नुकसान त्याला सहज मान्य होतं. खिशात योग्य चलन आहे, सगळी तयारी झालीये, पण इथंच एक मोठा धक्का बसतो. चार्लीला ग्रँड सेंट्रल स्टेशनवरील तो 3rd लेव्हलचा मार्ग पुन्हा कधीच सापडत नाही. तो कॉरिडॉर जणू काही गायबच होतो. आणि हे घडल्यावर साहजिकच त्याच्या मानसोपचार तज्ज्ञ मित्राचा हा फक्त एक भास होता, हाच सिद्धांत पुन्हा एकदा अगदी खरा वाटायला लागतो. पण कथेचा खरा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. भूतकाळातून आलेले एक पत्र जे संपूर्ण चित्रच बदलून टाकतं. आता यापुढची घटना समजून घ्यायची असेल तर फर्स्ट डे कव्हर म्हणजे काय हे माहीत असायलाच हवं. तर होतं काय, जेव्हा एखादं नवीन पोस्टाचं तिकीट निघतं तेव्हा तिकीट गोळा करणारे लोक ते लगेच विकत घेतात आणि पहिल्याच दिवशी इथे एका कोऱ्या पाकिटावर लावून स्वतःच्याच पत्त्यावर पोस्ट करतात. या पाकिटावरील पोस्टाच्या शिक्क्यामुळे ते तिकीट नेमक्या कोणत्या तारखेला बाजारात आलं याचा एक सॉलिड आणि अधिकृत पुरावा त्यांच्याकडे राहतो. आता लक्ष देऊ नये का, अचानक एके दिवशी चार्लीचा मित्र सॅम गायब होतो. त्याचा कुठेही पत्ता लागत नाही. मग एक दिवस चार्ली असाच वेळ घालवण्यासाठी त्याच्या आजोबांचा जुना तिकीट संग्रह चाळत बसलेला असतो. तेव्हा त्याला 1894 सालचं एक असं फर्स्ट डे कव्हर सापडतं, जे तिथे अजिबात असायला नको होतं. त्या पाकिटावर 18 जुलै 1894चा शिक्का असतो. त्यावर राष्ट्राध्यक्ष गारफील्ड यांचं चित्र असलेलं तिकीट असतं आणि सर्वात धक्कादायक म्हणजे आत चक्क एक पत्र असतं. ते पत्र अक्षरशः अंगावर शहारे आणणारं होतं. त्यात लिहिलं होतं, मला 3री लेव्हल सापडली. मी इथे 2 आठवड्यांपासून आहे. चार्ली आणि लुईसा, तुम्ही परत या आणि जोपर्यंत तुम्हाला 3री लेव्हल सापडत नाही तोपर्यंत तिचा शोध घेत राहा. विचार करा, हे वाचून चार्लीची अवस्था काय झाली असेल. आणि आता या कथेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट, हे पत्र पाठवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः सॅम होता. होय, तोच मानसोपचार तज्ज्ञ ज्याने चार्लीच्या या संपूर्ण अनुभवाला फक्त एक मानसिक भास ठरवलं होतं. चौकशी केल्यावर असं कळतं की सॅमने चक्क $800चं जुनं चलन विकत घेतलं होतं, जेणेकरून तो 1894 मध्ये जाऊन स्वतःचा गवताचा आणि धान्याचा व्यवसाय सुरू करू शकेल. आता या सगळ्यावर आपण काय विचार करायचा? शेवटी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उरतोच. वरवर पाहता जे पूर्णपणे अतार्किक वाटतं ते खरोखरच वेळ आणि वास्तवाच्या सीमा ओलांडणारं एखादं रहस्यमय प्रक्षेपण होतं, की आधुनिक जगाच्या तणावातून पळ काढण्यासाठी माणसाच्याच मनानं शोधलेला एक गुंतागुंतीचा मार्ग? काय वाटतं तुम्हाला? हा वेळेचा प्रवास खोटा होता की आपलं हे आधुनिक वास्तव? हा प्रश्न नक्कीच आपल्याला बराच वेळ विचार करायला लावेल.